नमस्कार. निरामय जीवन टॉक्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपलं आरोग्य जर उत्तम असेल तर आपली ध्येय, आपली स्वप्न आपण छान पूर्ण करू शकतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुमचाही आहे ना? चला तर मग आयुर्वेदाच्या साथीने आपण आपलं स्वास्थ्य उत्तम जपण्याचा प्रयत्न करूया. तर आयुर्वेदशास्त्र म्हटलं की लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न येतात. आयुर्वेदाने उशिरा गुण येतो, आयुर्वेदात पथ्य खूप असतात, हे खाऊ नका, ते खाऊ नका, मग मी खायचं तरी काय, असे अनेक प्रश्न लोकांना भेडसावत असतात. पण खरं सांगू, तसं नाही आहे. तुमचा आजार जर नवा असेल, नवा म्हणजे एखाद्या आठवड्यापासून 1-2 दिवसापासून असा जर त्रास तुम्हाला होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही जर योग्य वेळेला योग्य ती चिकित्सा करून घेतली तर नक्की त्याचे रिझल्ट लवकर मिळतात. पण तुमचा आजारच जर जुना असेल, एखाद्या महिन्यापासून, 6 महिन्यापासून, वर्षापासून तुम्हाला जर एखादा व्याधी त्रास देत असेल वारंवार, तर मात्र अत्यंत नियमितपणे तुम्हाला आयुर्वेदाची चिकित्सा ही घ्यायलाच लागते. कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की नुसतं व्याधीची लक्षणं कमी होणं हे आयुर्वेदाचं तत्त्व नाही, तर तुमचं स्वास्थ्य उत्तम राहणं, सतत उत्तम राहणं हे आयुर्वेदाचं तत्त्व आहे. म्हणजेच स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं. आणि म्हणूनच तुम्हाला एखादा आजार जर वारंवार त्रास देत असेल तर त्याच्यासाठी नित्यनेमाने औषधंही घ्यायलाच लागतात. आणि तो आजार बरा झाला तर त्याच्यानंतर सुद्धा काही काळपर्यंत औषधी योजनाही तुम्हाला चालू ठेवावी लागते. आता राहिला प्रश्न हा पथ्याच्या संदर्भात. पथ्याच्या बाबतीत असं आहे की एखादा व्याधी तुम्हाला जेव्हा होतो त्यावेळेला त्याची लक्षणं वाढू नयेत म्हणून अमुक एखाद्या गोष्टी तुम्हाला करू नका असं सांगितलं जाणं म्हणजे झालं त्याला पथ्य. उदाहरणार्थ सर्दी आहे, सर्दीमध्ये तुम्हाला कफ हा जास्त प्रमाणात असतो, ती कमी करणारी औषधं आयुर्वेद तज्ज्ञ देतातच. पण जोडीला तुम्ही केळाचं शिकरवण किंवा फ्रूट सॅलड, दह्यातल्या कोशिंबिरी खाऊ नका असं सांगणं याला म्हणतात पथ्य. कारण या सगळ्या पदार्थांनी तुमचा कफ वाढतो. किंवा बाहेर जाताना, दुचाकीवरून जाताना तुम्ही कानाला स्कार्फ बांधून जा की जेणेकरून गार वारं तुमच्या कानशिलांवर बसणार नाही, ह्या गोष्टी सांगणं म्हणजे पथ्य. हे काही काळपर्यंत तुम्हाला पाळणं हे गरजेचं असतं. कारण कफ कमी करणाऱ्या औषधांबरोबरच प्रतिकार क्षमता वाढवणारी औषधं देखील आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. मग तुम्ही औषधं एकीकडे घ्यायची आणि एकीकडे कुपथ्य करायचं, मग त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणूनच पथ्य हे पाळावंच लागतं. म्हणजे नंतर कधीतरी जेव्हा तुम्ही कुपथ्य कराल, क्वचित कधीतरी, त्यावेळेला त्याचा त्रास हा तुम्हाला फार होत नाही. कारण आधी तुम्ही औषधं ही घेतलेली असतात, पथ्य पाळलेली असतात. आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या या सगळ्याचाच खूप छान उल्लेख आहे. ऋतू बदलताना आपल्या शरीरामध्येही बदल होत असतात. आपलं शरीर हे त्या ऋतूला ॲडजस्ट होत असतं. अशा वेळेला तुमच्या आहारात तुम्ही बदल करायला लागतात किंवा योगासनांमध्ये काही वेगळी योगासनं करायला लागतात. योगासनांचं प्रमाण कमी जास्त करावं लागतं. या सगळ्याचा उल्लेख आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप छान पद्धतीत दिसून येतो. दिनचर्या म्हणजे तुम्ही उठावं किती वाजता, तुम्ही व्यायाम कधी करावा, तुम्ही पाणी कधी प्यावं, त्याच्यानंतर तुम्ही फिरायला कधी जावं, जेवताना पाणी प्यावं का, जेवताना तुम्ही कसं जेवलं पाहिजे, या सगळ्या बारीक गोष्टी ज्या असतात ना, या सगळ्याचा उल्लेख आयुर्वेदशास्त्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. अशाच काही छान माहितींसाठी आपण या चॅनलवरती नक्की भेटणार आहोत. जर माझं हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.